नमस्कार, खाऊप्रेमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपली रोजची पूजा अर्चा असते. देवासमोर आपण दिवे लावतो, आरती करतो. मग ही जी आरतीची फुलवात असते, ती दरवेळेसच बनवा, मग ती तुपात भिजवा आणि लगेच दिव्यामध्ये ठेवा. ह्यामध्ये काय होतं, ती फुलवात व्यवस्थित भिजत पण नाही आणि आपला वेळ सुद्धा जातो. मग त्याऐवजी जर आपण फुलवाती आधीच करून ठेवल्या आणि तुपात आधीच भिजवून कशा ठेवायच्या, हे जर आपल्याला कळालं, तर मग आपलं काम सोपं होईल आणि तो जो वेळ वाचेल, तो आपल्याला जास्तीत जास्त देवाच्या समोर देवाची प्रार्थना करण्याला देता येईल. काय वाटतं तुम्हाला? मग चला, व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे की फुलवात कशी बनवायची आणि ती भिजवून कशा पद्धतीने तुपामध्ये ठेवायच्या, स्टोअर कशा ठेवायच्या, म्हणजे मग जेव्हा तुम्हाला आरती करायची असेल किंवा देवासमोर फुलवात लावायची असेल, तेव्हा पटकन डब्यातून काढायची, वरून साजूक तूप घालायचं थोडंसं आणि बस लावायची. तर चला बघूयात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे माझ्या सासूबाई म्हणजे आई करत आहेत फुलवाती. तर त्या कशा करायच्या हे बघूयात. तर हा कापूस विकतचाच कापूस आहे. त्यामुळे त्यामध्ये सरकी वगैरे काहीच नाहीये. तो पिंजलेलाच आहे ऑलरेडी. जर तुमच्याकडे जर सरकी असेल कापसामध्ये तर थोडासा पिंजून घ्यायचा. म्हणजे मग एकसारखा कापूस होतो. तर इथे काय करायचं, अशा प्रकारे 3-4 वेळा तो पिंजून घ्यायचा आहे. म्हणजे मग एकमेकांवर अशी आपल्याला लांब आयताकृती आपल्याला अशी घडी तयार करता येईल त्याची. आणि त्याला मध्यभागी फक्त असं फोल्ड करायचं आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि वरची वात आपल्याला पिळायची आहे. आणि मग ती वात कसं जाड हवी थोडीशी, म्हणून मग परत पुन्हा एकदा कापूस घेऊन त्याला हलकासा लावायचा आणि पुन्हा एकदा पिळायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आई करत आहेत. आणि फुलवात करताना गोष्ट लक्षात ठेवायची की ती जी वात असते ती खूप जाड नाही ठेवायची. नाहीतर मग ती लवकर पेटत नाही आणि किंवा खूप बारीक नाही ठेवायची. नाहीतर मग काय होते, ती पटकन जळून जाते आणि दिव्यामध्ये जे तूप असेल, तेल असेल ते तसेच्या तसं राहतं. म्हणून मग वात अशी मीडियमच पाहिजे. छोट्या-छोट्या फुलवाती बनवायच्या. तर अगदी 2 ते 3च पीळमध्ये ती फुलवातीची जी वात असते ती चांगल्या पद्धतीने टाईट होते. आणि एकदम सोपी पद्धत व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. मी ते एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला व्यवस्थित कळेल की कशी त्यांनी फुलवात बनवलेली आहे. आणि अशी जर फुलवात आपल्याकडे रेडी असेल तुपासकट, तर पटकन रोज आपल्याला दिवा लावता येईल देवासमोर. तर ह्या सगळ्या फुलवाती इथे बनवून तयार झालेल्या आहेत. त्यानंतर काय केलं, हे डालडा तूप आहे, तर ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की देवाच्या ह्याला डालडा तूप का? तर काय होतं, गावरानी तूप ना पटकन असं म्हणजे साजूक तूप असतं, ते पटकन असं मेल्ट होतं. म्हणून मग त्या वाती अशा बेंड व्हायची शक्यता असते. म्हणून मग काय करायचं, सर्वात आधी भिजवताना फक्त डालडा तुपाचा वापर करायचा आहे. म्हणजे जे वनस्पती तूप ज्याला आपण म्हणतो ते. आणि त्यानंतर जेव्हा आपण दिवा लावू, तेव्हा साजूक तूप वापरायचं आहे. तर सर्वात आधी गॅसवर डालडा तूप हे वितळून घेतलेलं आहे. तुमच्या जेवढ्या वाती आहेत त्या प्रमाणात तुम्ही तूप घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. गरम तुपामध्ये वाती टाकायच्या नाहीत. गॅस बंद केलेला आहे आणि आता काय करायचं, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, थंड पाणी. आणि जे आपण तूप मेल्ट करून ठेवलेलं आहे, ते आता थोडंसं थंड झालेलं आहे. त्यामध्ये ज्या काही फुलवाती आपण बनवून ठेवलेल्या आहेत, त्या भिजवून घ्यायच्या आहे. 2 ते 3 मिनिट ठेवायच्या. तेवढ्या मिनिटात ते तूप ॲब्सॉर्ब करतात. वातीला जेवढं तूप पाहिजे तेवढं ती बरोबर कापूस ॲब्सॉर्ब करतो. ठीक आहे. हे झाल्यावर काय करायचं आता, ह्या वाती काढायच्या आणि एक-एक वात ही थंड पाण्यात सोडायची आहे. माझा बॅकग्राऊंड नॉईज येतोय त्यासाठी सॉरी. तर ह्या सगळ्या वाती एक-एक करून या थंड पाण्यात आपल्याला टाकायच्या आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने फुलवाती करून ठेवल्यात, तर तुम्हाला एकदम झटपट दिवा लावता येईल आणि प्रत्येक वेळेस वात करा किंवा ती तुपात भिजत ठेवा, तेवढा वेट करा, असं काहीच करता येणार नाही. तेवढा वेळ वाचेल तुमचा. पहिल्यांदा तुम्ही 7-8 वातीचं करून बघा आणि मग तुम्हाला आवडलं, पद्धत वाटली चांगली, तर तुम्ही अजून फुलवातीचं सुद्धा करू शकतात. जेव्हा सगळ्या फुलवाती पाण्यात टाकल्या, तर त्यानंतर काय करायचं आहे, हे जे बाउल आहे ते ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. एक 2-3 तासासाठी ठेवायचं आहे. म्हणजे ते अशा पद्धतीने
सगळं तूप थिजून जाईल आणि फक्त पाणी सेपरेट होऊन जाईल. म्हणजे तूप वेगळं आणि पाणी वेगळं झालं आणि सगळ्या वाती व्यवस्थित फ्रीज होतील. त्यानंतर काय करायचं, एक्स्ट्राचं पाणी असेल तर त्या वातींमधलं असं झटकून घ्यायचं आहे. म्हणजे वाती स्टोअर करू तेव्हा त्या खराब होणार नाही. झटकल्यानंतर पुन्हा एकदा 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत आणि मग सगळं पाणी त्याच्यातलं निघून जाईल. पाण्याचा अंश काहीच राहणार नाही आणि तुम्हाला मिळतील अशा कोरड्या तुपाच्या वाती तयार. कडक राहतात आणि दिवा असा जेव्हा आपण आरती लावतो तेव्हा सरळच त्या वाती राहतात. उगाचच बेंड होत नाही. जी ज्योत असते ती एकदम सरळच राहते, ताठ राहते. म्हणून मग अशा पद्धतीच्या वाती एकदम सोप्या पडतात करायला आणि ह्या तुम्ही पॅक डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायच्या. फ्रीजमध्ये नाही ठेवल्या, बाहेर ठेवल्या तरी सुद्धा चालतात. आता आम्ही तर बाहेरच ठेवतो, अजिबात खराब होत नाही. तर अशा पद्धतीने दिव्यात लावायचे आहे आणि वरून साजूक तूप घालायचं, कारण आपण दिव्याला वरून साजूक तूप लावतो निरांजन लावताना म्हणून. बस आणि दिवा लावायचा आहे. इतकी सोपी पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता हेही कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आमच्या सासूबाई जशा वाती करतात ती पद्धत आवडली तर करून बघा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.